आता मी कटाच्या आमटीला फोडणी मारतेय। मी पातेल्यामध्ये तेल गरम केलंय। पहिल्यांदा घालूया मोहरी, नंतर जिरं, लसूण, खोबऱ्याचा खीस, कढीपत्ता, आमटीला मी फोडणी मारलेली आहे। तिखट मीठ घातलंय। आता उकळी काढूया। तयार झाली आपली कटाची आमटी। इकडे मी मुलांसाठी बेसन पोळा बनवते, कारण पुरणपोळी तयार होईपर्यंत त्यांना काहीतरी खायला पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी मी बेसन पोळा